दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकमध्ये लोकसभेचा तिढा सुटत नाहीये। नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडून छगन भुजबळ, हेमंत गोडसे, विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। त्यातच आता अजय बोरस्ते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाण्यात दाखल झाले। आता नाशिक लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांचे नाव देखील चर्चेत आहे। विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या ऐवजी आता अजय बोरस्तेंच्या नावाची शिंदे गटाकडून जोरदार चर्चा सुरू आहे। दरम्यान अजय बोरस्ते हे नाशिक लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक असून नाशिकसाठी बोरस्ते यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर अजय बोरस्ते हे ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। दरम्यान याआधी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले असून आता बोरस्त्यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याने गोडसेंना डावलून बोरस्ते यांना तिकीट मिळणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान नेमकी उमेदवारी कोणाला असा प्रश्न देखील सध्या नाशिककरांना पडलाय। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचे ज्योत पेटवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येत आहे। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सातपूर राजवाडा सातपूरगाव येथे देखील जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। सातपूर राजवाडा येथील भव्य दिव्य पुतळ्याला भीम जन्मोत्सव कार्याध्यक्ष सार्थक विक्रम नागरे यांच्या हस्ते तसेच भीम महोत्सव पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष भिवानंद आप्पा काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ यांना वंदन करून आजच्या या भीम उत्सव समितीचा मी अध्यक्ष जरी असलो तरी कार्याध्यक्ष सार्थक नागरे, दुसरा कार्याध्यक्ष आमच्या मायाताई काळे, उपाध्यक्ष आमच्या माझी मुलगी गीता जाधव, त्याचप्रमाणे सर्व कोर कमिटीचे सदस्य, विशेष म्हणजे आजच्या या खजिनदार रवींद्र नाना काळे, आजच्या या महात्मा फुले जयंतीला एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या गावातील 1200 उमरा बाळी समाजाचा आहे, पण तुमच्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला। महाजनांनी सांगितलं की पोटतिडकीने सांगितलंय महाजनांनी, तेवढा जरी कानमंत्र आपल्या माळी समाजाचे फोटो पाहिजे। मी सकाळी गेलो, मी 9लाच हजर असतो। यांच्या अगोदर महात्मा फुले जयंतीला गावात 9ला हजर असतो। महंत आमचे म्हटले की महात्मा फुलेंना फक्त महात्मा फुले म्हणतात, संत म्हणतात तुझं आहे तुझं पाशी पण जागा चुकलाशी। हे म्हणजे हा सूर्य आहे जोपर्यंत, तोपर्यंत जो सूर्य, जे क्रांती सूर्य ही कोणालाच नाही एवढी मोठी पदवी क्रांती सूर्य त्याला। महात्मा हे महात्मा झाले नाही, पण आपण आपल्याच महाजनांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यांनी हे आचार विचारात आणावे। आणि आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी महात्मा सांगितलं की महात्मा फुलेंच्या मुलाचं नाव यशवंत होतं, पण बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु मानल्यावरती स्वतःच्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं, कलम भारतीय संविधानामध्ये टाकला। असे बाबासाहेब शिष्याला गुरुला मान देणार आहेत। आणि बाबासाहेबांना जसं बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं, तसं शिवाजी महाराजांनी संत तुकोबाला गुरु मानलं, तसंच महंतांच्या म्हणण्याने गुरु पाहिजे, तर ही अशी गुरुची परंपरा आहे आणि ही सर्कल हे कायम चालूच राहणार आहे। म्हणून आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली आणि आजच्या कार्यक्रमाला लाडू वाटपाचा देखील कार्यक्रम आहे, त्याचा देखील आपण लाभ घ्यायचा आहे। आणि मी आपल्या सगळ्यांचं खऱ्या अर्थानं आभार मानून, हे आमचे गुरुच आहे, आम्ही आमच्या घरातच आहे, त्याच्यामुळे आम्हाला। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महोत्सवाचे पदाधिकारी रवी नाना काळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून आभार मानलेत। त्यांच्या विचाराने आम्हाला बाबासाहेब मिळाले, छत्रपतींच्या विचाराने त्यांनी काम सुरू केलं, त्यांच्या विचाराने बाबासाहेबांनी काम सुरू केलं। आजच्या कार्यक्रमाला आमच्या गावच्या विविध विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सदस्य, गावकरी मंडळी
आणि आजच्या या आमच्या भीम महोत्सव समितीचे अध्यक्ष भिवानंद आप्पा काळे, कार्याध्यक्ष सार्थक विक्रम नागरे, दुसरे कार्याध्यक्ष मायाताई काळे, आमची छोटी बहीण ज्या कार्यक्रमाची उपाध्यक्ष आहेत गीताताई संजय जाधव, यांच्या माध्यमातून हा भीम महोत्सव यावर्षी अतिशय व्यापक दर्जाचा होणार आहे आणि तब्बल 5 दिवस या उत्सवानिमित्त कार्यक्रम होणार आणि त्या कार्यक्रमाचं पूर्ण आर्थिक नियोजन अतिशय काटेकोरपणे आमचे मार्गदर्शक जुने पॅन्थर रवींद्र बाबुराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे आणि हा कार्यक्रम तसेच उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्यात. उपस्थित सर्व मान्यवरांचे आज महात्मा फुले जयंतीनिमित्त खूप खूप स्वागत. आता खरं तर तुमचं भाषण झालंय पण आता तुम्ही मला बोलायला सर्वच महात्मा म्हणजे जे महात्मे पुरुष आहे त्यांच्या जयंती आपण सर्व संयुक्तरित्या आपण साजरे करतो आणि खरोखर हे स्वरूप खूप मोठं बदललंय. एक उत्सव म्हणून आपण त्याच्याकडे बघतो, आपले भारतीय सण म्हणून त्याकडे बघतो आणि असे उत्सव सर्वांनी एकत्र येऊन जर साजरे केले तर नक्कीच त्यांचे विचार आपल्या पुढील दिशेला पुढील पिढीला देता येतील. आजही संध्याकाळी खूप छान कार्यक्रम महापुरुषांची गाथा म्हणून जो आपला ग्राउंडवर ठेवला आहे त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून ते पण बघा. तरी मला बोलून दिल्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. आणि ब्राह्मण समाजाचा मित्र होता, त्या वरातीमध्ये जात असताना महात्मा फुलेंना अक्षरशः बाहेर काढलं गेलं. का काढलं गेलं की तू अस्पृश्य आहे, खालच्या जातीचा आहे, त्याला बाहेर काढलं गेलं आणि महात्मा फुलेने विचार केला की माझ्यासारखा माळी समाजाचा व्यक्ती जर या वरातीमधनं बाहेर जात असेल तर या समाजामध्ये दलित शोषित पीडित जो समाज अशिक्षित आहे त्या समाजाचं काय असेल. त्या वरातीमध्ये पुढे गेल्यानंतर त्यांना एक वर्ग दिसला, तो वर्ग अक्षरशः गाव कुसाबारे असलेला की ज्या समाजाला कुठल्या प्रकारचं ज्ञान नाहीये, त्याच्या गळ्यामध्ये अक्षरशः मडकं आणि कमरेवर झाडू असलेली व्यक्ती असतोय. आणि महात्माने विचार केला की हा जो समाज आहे तो अज्ञान आहे, त्याला कुठल्या प्रकारच्या गोष्टीचं ज्ञान नाहीये. आणि त्यांनी बघितलं की मी या काळामध्ये या समाजाला शिकवण्यासाठी माझं रक्ताचं पाणी जरी झालं त्यासाठी मी माझं आयुष्य अर्पित करेन. आणि महात्मा फुलेंनी संघर्ष केला. जर दलित शोषित पीडित समाजाला जर अन्याय होत असेल. मित्रांनो, आज आपण ह्या महापुरुषांच्या जयंत्या साजरा करतो, याच्यामधून काही गोष्टी घेण्यासारख्या असतात. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का शिवाजी महाराजांनी जसं त्या काळामध्ये तलवारीची भाषा ऐकली जायची, तलवारीची भाषा सांगायची, तसंच महात्मा फुलेंच्या काळामध्ये पुस्तकाची भाषा सांगितली जायची आणि पुस्तकाच्याच भाषेने उत्तर दिलं जायचं. तसंच बाबासाहेबांच्या काळामध्ये कायद्याची भाषा जायची आणि कायद्याने उत्तर दिलं जायचं. तर तसंच मी तुम्हाला सर्वांना एकच विनंती करतो का आता आपण सर्वांनी आपल्या घरामध्ये मुलांना पहिल्यांदी पुस्तक आणा घरामध्ये. त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला रस्त्यानं चालायचं असेल, त्याची सावली जर अंगावर पडत नसेल तर आम्ही पेट्रोल काढणं उठलं पाहिजे. आणि हा अधिकार बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिला. माणसाला माणूस म्हणायची सगळा कोणी दिली? बाबासाहेबांनी दिली. आज आपण जगतोय, प्रत्येक माणूस बेफानपणे बोलतोय, बेफानपणे वागतोय, ही आपल्यावर कृपा कोणाची? बाबासाहेबांची. अशा महापुरुषांचे खरं तर अरुण पुतळे नाही व्हायला पाहिजे, यांचे मंदिरं व्हायला पाहिजे. म्हटलं की क्रांतीसूर्य सत्यशोधक महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज सर्व देशात विविध ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात. आज एक खंत वाटते की आपण महात्मा ज्योतिबा फुले यांना जी राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केली जात नाही त्या बाबतीत आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. मी तर म्हणतो आज आपण शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेबांना विश्वरत्न भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबांना महात्मा फुले अशा सर्व या पदव्या असताना सुद्धा महात्मा फुलेंना मी तर म्हणतो आजही. मित्रांनो, आज आपण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 169 मनस्वी आनंद होत आहे की या महापुरुषांनी तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी या दोघेही गुरु शिष्यांचं आपल्या संपूर्ण भारतावर या महापुरुष कोणी एकट्या स्वतंत्र समाजासाठी काम केलेले नसून भारतातील सर्व नागरिकांसाठी
सर्वसामान्य नागरिकांसाठी दलितांचं काम फार महान आहे. तात्यासाहेब महात्मा विशेष म्हणजे सातपूर शहर भीम जन्मोत्सव यांच्या वतीने सातपूर गाव सातपूर राजवाडा येथे लाडूचे वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला. या प्रसंगी भीम जन्मोत्सव भिवानंद आप्पा काळे अध्यक्ष, सार्थक विक्रम नागरे सातपूर शहर भीम जन्मोत्सव कार्याध्यक्ष, रवींद्र नाना काळे खजिनदार, गीताताई संजय जाधव सातपूर शहर भीम जन्मोत्सव उपाध्यक्षा, रविनाना काळे, अरुण भाऊ काळे, काळू काळे, किशोर मुंदडा, हनुमंता काळे, किशन शेवकर, दिलीप बंधुरे, रवींद्र काश्मीरे, रमेश काळे, राजू काळे, मोगल काळे, वसंत पंडित, अवी काळे, अमर काळे, हर्षल काळे, बंटी काळे, गोरख सोनवणे, प्रतापराव काळे सर, विनोद काळे, रवी काश्मीरे, अशोक उशिरे, राहुल काळे, राजू नेटावटे, किसन शेवकर, अनिल माळी, गोकुळ निगळ, पंडित तिडके, इंदुबाई नागरे, माजी नगरसेविका सुजाता काळे, माजी नगरसेविका सविता काळे, ज्योती जन्मोत्सवाचे अध्यक्ष पोपटराव जेजूरकर व समन्वयक प्रकाश महाजन यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मराज काळे यांनी केले. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीची ज्योत पेटवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती व गुरु शिष्य जयंती सोहळ्यानिमित्त गुरुवार दिनांक 11 एप्रिल रोजी सातपूर ज्योती जन्मोत्सव 2024 मध्ये गाथा महापुरुषांची हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सातपूरच्या जानता राजा मैदान येथे हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी मान्यवरांचं स्वागत सत्कार करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे संयोजन अमोल पालेकर यांनी केले होते. यामध्ये अभिनेते कांचन पगारे, किरण बालेराव व सहकारी यांनी आपल्या दर्जेदार अभिनयातून महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार मांडलेत. सोबतच काही ठराविक प्रसिद्ध दृश्ये त्यांच्या अभिनयातून सादर केलीत. समाधी यांनी शोधून काढली म्हणून तर महाराष्ट्राला आपले महाराज मिळले आणि म्हणून तर आज आपण अभिमानाने आणि स्वाभिमानाने त्यांचं नाव घेतो. नृत्य कलाकारांनी त्यांच्या नृत्यातून महापुरुषांना मानवंदना दिली. गुरु शिष्य जयंती सोहळ्यानिमित्त खास मुंबईहून ते नृत्य कलाकार आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीतून नाट्य नृत्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमास कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष श्री पोपटराव जेजूरकर, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट वसुधाताई कराड, समितीचे समन्वयक श्री प्रकाश महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जे आपण म्हणतो ह्या कार्यक्रमासाठी त्या तिन्ही गोष्टीची गरज असते: श्रम, दान, तन मन धन. हा, आपल्याला एवढं भाषण देत नाही पण ठीक आहे. तन मन धनाने, तर सातपूरकर तन मन धनाने आमच्या संघ असतात आणि असं या कार्यक्रमाचं अध्यक्षपद घेतलं का थोडं माणूस भारावून जातं. का एवढा मोठा जनसमुदाय, मोठमोठे नेते, आधी आपल्याला तर एवढं भाषणाचा काही संबंधच नाही काही. तर सांगितलं एवढं सगळे साथ देतात म्हणून अध्यक्ष थोडा गाजतो बा असं. नाही तर बॉस तुम्ही तर असे का ज्याला बोलता येणार नाही त्याला बोलायला आवश्यक. हा ज्योती जन्मोत्सव जो अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा झाला त्यासाठी सहकार्य करणारे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आपण सर्व, या प्रसंगी जास्त काही आपल्याला अजून कार्यक्रम बघायचा आहे, परंतु मला एवढंच सांगावंसं वाटतं की आज आपल्या समाजामध्ये एका या महापुरुषांचं जे योगदान आहे ते फार मोठं आहे.
ते सर्वांना आपल्याला तसं माहितीच आहे, परंतु आजच्या घडीमध्ये आपण एका गोष्टीचं लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. या दोघाही गुरु शिष्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे या जगामधली सर्व प्रकारची विषमता ही मानवनिर्मित आहे आणि म्हणून ती दूर करण्यासाठी मानवानेच प्रयत्न केला पाहिजे. आणि हा प्रयत्नामध्ये आपण आपला खारीचा वाटा असे उत्सव साजरे करून आणि या उत्सवाद्वारे आपल्याला जे विचार मंथन होतं त्या विचारातनं या महापुरुषांचे विचार घेऊन. मित्रांनो, गेल्या 19 वर्षापासून या सातपूर पंचक्रोशीमध्ये अंबिका स्वीट जवळ एक छोटीशी गुरु शिष्य जयंती साजरी करण्याची कल्पना आमच्या सर्व उत्सव कमिटीच्या मनात आली आणि गेल्या 19 वर्षापासून सातत्याने ही गुरु शिष्य जयंती आम्ही सातपूरमध्ये साजरी करत आहोत. ही साजरी करत असताना सातपूर पंचक्रोशीतील सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोकांचं अमूल्य असं योगदान आम्हाला लाभतं. कारण कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटलं तर योगदान मिळाल्याशिवाय एवढा भव्य दिव्य असा आम्ही कार्यक्रम करू शकत नाही. सर्वप्रथम ह्या कार्यक्रमासाठी सर्व मार्गदर्शक व ज्यांनी योगदान दिलं अशा अमूल्य योगदान दिलेल्या सर्व योगदानदारांचं मी उत्सव समितीतर्फे सर्वप्रथम स्वागत करतो आणि टाळ्यांच्या गजरात सगळ्यांचं स्वागत करावं असं मी आपणास विनंती करतो. तसेच यावेळी आमदार सीमा हिरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रभू जेजुरीकर यांचे सर्व सहकारी त्या सर्वांनी मिळून आज सातपूर जन्मोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व समितीचे सन्माननीय सदस्य, त्याचबरोबर उपस्थित असलेले प्रकाशजी लोंढे, सलीम मामा शेख, संपूर्ण व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनी, आज आपल्या या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून आपण महात्मा फुले यांची जयंती साजरी करत असतो आणि 19 वर्षापासून आपण हा उपक्रम घेत आहोत. खरं तर खूप कौतुकास्पद आहे आपल्या समितीचं कार्य, कारण आपण आज इथे सर्वांना एकत्र करून एक सर्व महानाट्याचं आयोजन केलं आणि त्यामुळे महात्मा फुले हे काय होते किंवा कोण होते हे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्यांचं कार्य हे नाट्यरूपाने पोचणार आहे. आपण बघतो की बऱ्याच वेळा व्याख्यानं असतील किंवा माहिती असेल ही जरी पोचत असली तरी त्याहीपेक्षा त्यांचं कार्य हे ज्यावेळेला आपण समोर बघतो आहोत ते निश्चितच प्रत्येकापर्यंत पोहोचेल. त्यांचं कार्य हे अतुलनीय होतं. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी एक महान क्रांती केलेली आहे आणि त्यामुळे आपण त्यांना क्रांतीज्योती, त्याचबरोबर महात्मा असं अनेक उपाधी देतो आहोत. त्यांच्यामुळे आज आपण बघतो की महिला या सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. ग्रामसेवकापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत आज या महिला अभिमानाने कार्यरत आहेत. कुठलंही क्षेत्र नाही की जिथे त्या पोहोचलेल्या नाही आणि त्यामुळे केवळ आणि केवळ महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज हे कार्य होऊ शकलेलं आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे सांस्कृतिक संयोजन अमोल पालेकर यांनी केले असून ध्वनी संयोजन सचिन तिडके यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष श्री पोपटराव जेजुरकर, कार्याध्यक्षा ॲडव्होकेट वसुधाताई कराड, उपाध्यक्षा सौ हेमलता कांडेकर, उपाध्यक्ष रवी देवरे, सरचिटणीस शिवाजी काळे, चिटणीस तुषार बंधुरे, सचिव जुनेद शेख, प्रसिद्धी प्रमुख अशोक मंडलिक, समितीचे समन्वयक प्रकाश महाजन, भाजपचे दिनकर अण्णा पाटील, मनसेचे सलीम मामा शेख, तसेच डॉक्टर DL कराड, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, श्रीराम मंडळ, मच्छिंद्र माळी, भारत जाधव, प्रवीण नागरे, समाधान तिवडे, अनिल माळी, राहुल साळुंके, दीपक गांगुर्डे, गोकुळ तिडके, प्रकाश खैरनार यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमास सातपूर व परिसरातील विविध राजकीय नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. गेल्या 8 दिवसापासून लासलगाव बाजार समितीत बंद असलेले कांदा लिलाव सुरू झालेत. हमाल आणि व्यापाऱ्यांच्या वादामुळे बंद असलेले लिलाव सुरू झालेत. सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी लिलाव सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. लेवीच्या मुद्द्यावरून हा कांदा लिलावाचा वाद चिघळला होता. त्यातच आता सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी लिलाव सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याने लिलाव सुरू झाले आहेत.
दरम्यान तब्बल 8 दिवसापासून हा कांदा लिलाव बंद असून कांद्याला आता सरासरी 1,500 रुपयांचा भाव मिळत असून जास्तीत जास्त 2,900 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळत आहे. मात्र स्थानिक व्यापारी या कांदा लिलावात सहभागी झालेले नाहीत. विंचूर उपबाजार आणि नवीन परवानाधारक यांच्याकडून सध्या कांद्याची खरेदी सुरू आहे. कांदा लिलावात भाग घ्या अन्यथा परवाने रद्द करण्याचे आदेश जिल्हा निबंधकांनी कांदा व्यापाऱ्यांना दिल्याने व्यापाऱ्यांनी लिलावात भाग घेतलाय. ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक. दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नमस्कार नाशिककर. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त नाशिक येथे भव्य चित्ररथ मिरवणूक द्वारका इथून 11 एप्रिलला सायंकाळी 4 वाजता निघणार आहे. सर्व नाशिककरांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती. स्वागत उत्सुक महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समिती नाशिक. अध्यक्ष अंबादास नाना खैरे, महिला अध्यक्ष तेजश्रीताई काठे, कार्यकारिणी अध्यक्ष शशीभाऊ हिरवे, कार्याध्यक्ष शरद मंडलिक, सहकार्य अध्यक्ष दीपक मौले. आइए, आपका स्वागत है एक खूबसूरत दुनिया में जहां आपके सपने ले आसमां की उड़ान, जहां आप उठा सकते हैं जिंदगी का पूरा लुत्फ. यहाँ की ताजा सुबह ले जाएंगी एक निर्मय जिंदगी की ओर. यहाँ के 5 स्टार एमिनिटीज ले जाएंगे आपको समृद्धि की कगार पे. ये है एक आरंभ स्पिरिचुअल सिटी से मेट्रो सिटी की ओर. ये है 3 लीव्स. दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोतकरी परिवार फ्रॉम नाशिक, इनका एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स. ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद. A masterpiece in the making of Nashik, only at Govind Nagar. Call 982 333 9180. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवी सुरुवात म्हणजे नव्या सोनेरी क्षणांची बरसात. त्रिमूर्ती अलंकार या नूतन भव्य सुवर्ण दालनाचा शानदार शुभारंभ मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 सकाळी 10 ते आपल्या आगमनापर्यंत संपन्न होत आहे.
शुभहस्ते आई वडील, दागिने कुठेही घ्या, पण एकदा आमची घडणावळ अवश्य अनुभवा. शुभारंभानिमित्त 9 ते 25 एप्रिल 2024 पर्यंत मजुरीवर 50% सूट. निमंत्रक श्री कचेश्वर जानकीराम शेठ दुसाने व श्री बाळासाहेब जानकीराम शेठ दुसाने, श्री राजेंद्र गोपाळराव जाधव. संपर्क 9881 17 18 29. चिरंजीव प्रसाद राजेंद्र जाधव. संपर्क 8007 65 04 44. आमचा पत्ता जामा मस्जिद चौक, सराफ बाजार, मेन रोड, निफाड, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील हे नाव खूप चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी झटणारे मराठा योद्धा म्हणून मनोज जरांगे पाटील यांची ओळख आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी पुकारलेल्या उपोषण व आंदोलनामुळे मनोज जरांगे पाटील यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. त्यातच आता मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. यावेळी चित्रपटाबाबत अधिक माहिती चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले अभिनेते रोहन पाटील यांनी दिली आहे. सर्वांना जय शिवराय. मी अभिनेता रोहन पाटील. येत्या 26 एप्रिल 2024 राज्यभर प्रदर्शित होत असलेला सिनेमा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ह्याच्या प्रमोशनसाठी आम्ही राज्यव्यापी दौऱ्यावर असताना आज आमच्या प्रमोशन दौऱ्याची गाडी नाशिकमध्ये आलेली आहे. माझ्याबरोबर सोमनाथ अवघडे सहकलाकार आहेत. आमचे ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी सर आहेत, जे जरांगे पाटलांच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत. आमचे निर्माते आहेत गोवर्धन दोलताडे, बाकी सहकारी आहेत, आमचे कॅमेरामॅन आहेत. मी ह्या सिनेमामध्ये माननीय जरांगे पाटील साहेब यांची भूमिका साकारली. खूप चांगला सिनेमा आहे. आपण पाहिलं की जरांगे पाटलांचं यश, जरांगे पाटलांचा तामझाम हा राज्याने नाही तर जगाने बघितला, पण जरांगे पाटलांचा संघर्ष हा तुम्ही आम्ही कुणीच बघितलेला नाही. म्हणजे अगदी त्यांच्या जिल्ह्यात सुद्धा तो माहित नाही. आणि तो संघर्ष पुरेपूर ह्या सिनेमात खूप सिनेमाच्या प्रमोशनसाठी, म्हणजे इतिहासामध्ये एक वेगळा प्रकार होतोय की एक सिनेमा निघतो आणि त्याच्या प्रमोशनसाठी 10,000 लोकांची सभा अरेंज केली जाते. म्हणजे हा जो सिनेमा आहे हा आता आमचा राहिलेला नाही. हा सिनेमा समाजाने हातात घेतलेला आहे. आणि मला राज्याच्या प्रेक्षकांना एवढं एकच सांगायचं आहे की निर्मात्याचा फायदा होईल म्हणून नाही, पण आपल्या एका सर्वसामान्य माणसाची गाथा ही राज्याच्या पुढे येणार आहे. त्याच्यामुळे आपण हा सिनेमा 26 एप्रिलला जाऊन बघा आणि आपण तो बघ. मी तर सांगेल की आपल्या जगामध्ये असो किंवा देशामध्ये असो, जर संघर्षच करायचा असेल तर तो माननीय जरांगे पाटलांसारखा करावा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. हेच आमच्या ह्या सिनेमातून राज्याला दाखवून द्यायचंय. ह्यामध्ये आमचे नाशिकचे सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे असतील, विठ्ठल पाचपिंड असतील किंवा दत्तात्रय लोहकरे असतील, यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी आलात आपले आभार व्यक्त करतो. तसेच चित्रपटाचे लेखक व निर्माते गोवर्धन दोलताडे व प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांनी देखील अधिक माहिती दिली. जय जिजाऊ जय शिवराय. मी लेखक निर्माता गोवर्धन दोलताडे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 26 एप्रिल 2024 संपूर्ण राज्यभर खूप मोठ्या प्रमाणात रिलीज होणार आहे. आणि हा चित्रपटाचा मी लेखक पण आहे. त्यामुळे लेखक म्हणून माझी संपूर्ण राज्यातील जनतेला, सर्व बहुजनांना, सर्वांना माझी विनंती आहे की या चित्रपटातून आपण जरांगे पाटलांचा संघर्ष, कारण सर्वसाधारण व्यक्ती महत्त्वाचा. एप्रिल 2024 हा चित्रपट नक्की पहा. धन्यवाद. संघर्ष गाथा जरांगे पाटील साहेब, मनोज जरांगे पाटील, अतिशय ज्वलंत प्रश्न या चित्रपटात मांडलेला आहे. आणि मला असं वाटतं की रोहन सरांनी सांगितलंय त्याप्रमाणे प्रत्येक कलाकारांनी, दिग्दर्शकांनी, इव्हन DOPनी आमच्या जीव तोडून मेहनत केली आहे आणि कष्टाचं फळ हे नेहमी चांगलं. न्यूज नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे. नाशिक लोकसभेसाठी अनेक उमेदवारांची नावे चर्चेत आहे, परंतु उमेदवारी नक्की कोणाला मिळणार याबाबत अद्यापही स्पष्टता झालेली नाही. त्यातच नाशिकच्या जागेबाबत पुन्हा चर्चा झाली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. 2 दिवसात नाशिकच्या जागेबाबत अंतिम निर्णय होईल असं देखील सुनील तटकरे म्हणालेत. आज आमच्याच अंतर्गत काही चर्चा त्या ठिकाणी जरूर झालेली आहे. यापूर्वी सुद्धा आदरणीय अमितभाई शाह यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा त्या ठिकाणी झालेली होती. मला असं वाटतं आज उपमुख्यमंत्री दौऱ्यावरती आहेत, मुख्यमंत्रीसुद्धा आज उपलब्ध नाहीत. 1-2 दिवसात या विषयावरती बसून पूर्णपणाचा निर्णय त्या ठिकाणी होईल. इतरही जागांच्यावरती काय उमेदवार घोषित करायचे आहेत महायुतीचे, भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा शिवसेनेचे असतील, त्या पक्षाचे नेते त्या संदर्भातला निर्णय घेतील. दरम्यान नाशिकमधून उमेदवारी लढवण्यासाठी अनेक नेते मंडळी इच्छुक असून अनेक जण मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत, परंतु लोकसभेचा तिढा अजूनही कायम आहे.
त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 2 दिवसात नाशिकच्या जागेबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती दिल्याने आता तिकीट नक्की कोणाला मिळणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सातपूर येथील भीम महोत्सव समिती सातपूर शहर 2024 काळे फाउंडेशन राजवाडा सातपूर यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. काय आहे नियोजन पाहूयात. दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सत्यशोधक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले प्रतिमेचे पूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक राजवाडा सातपूर येथे करण्यात आले. दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे महापूजन व वंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर दिनांक 14 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता पुतळ्याचे पूजन व वंदना पारंपरिक मिरवणूक सातपूर राजवाडा परिसरातून काढण्यात येईल. दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता प्रबोधनकार प्रकाशजी पाटणकर यांचा प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम संपन्न होईल. तर दिनांक 20 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता प्रबोधनकार साहेबराव येरेकर यांचा प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम होईल. याबाबत अधिक माहिती सातपूर शहर भीम जन्मोत्सवचे अध्यक्ष भिवानंद आप्पा काळे व भीम जन्मोत्सवाचे कोर कमिटी सदस्य रवींद्र छबुजी काळे यांनी दिली. या 10 ते 15 दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक देखाव्याचं काम 10 ते 20 कारागीर करत होते आणि ते अतिशय प्रगतीपथावरती आज अंतिम टप्प्यावरती हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक देखाव्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आज देखील महात्मा फुलेंची जयंती आणि 21 किलोचं लाडू वाटप आज आपण आपल्या भीमोत्सव समितीच्या वतीनं हा लाडू वाटपाचा महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रम केलेला आहे. त्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. त्यानंतर 13 तारखेला रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पूजन वंदनेचा कार्यक्रम होईल आणि तदनंतर 14ला मिरवणुकीचं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यासाठी देखील समस्त बांधवांनी, भगिनींनी, माता भगिनींनी, मुलांनी सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याकडं 18, 19, 20 असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबोधनावरील गीतकार पाटणकर, नागपूरचे पाटणकर साहेब आहे आणि साहेबराव येरेकर असे या दोन्ही गायनाचा कार्यक्रमाचं 18, 19, 20 अशा पद्धतीने हे कार्यक्रम ठेवलेले आहे. आणि या कार्यक्रमाला देखील आपण सगळ्या नाशिक शहरातील, नाशिक जिल्ह्यातील लोकांनी उपस्थित राहावं. मनोरंजनाचे कार्यक्रम आहे, त्यानंतर पुस्तक वाटप आहेत, आज लाडू वाटपाचा देखील महात्मा फुलेंच्या जयंतीचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा असं मी भीमोत्सव समितीचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे. आणि सर्व भीमोत्सव कमिटीचे सदस्य, कोर कमिटीचे सदस्य या सर्वांच्या वतीनं आपल्याला आवाहन करण्यात येत आहे की आपण उपस्थित राहू. जय भीम. यावर्षी आंबेडकर जयंती अतिशय उत्साहात साजरी करणार आहे. या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू भिवानंद लवजी काळे यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी विचार हा जनतेत कसा रुजवला जाईल याकडं यावर्षी आम्ही जास्त लक्ष दिलं आहे. सलग 4 दिवस या भीमोत्सव निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 17, 18, 19, 20 17, 18 हे 17ला आणि 18 तारखेला फुलेशाहू आंबेडकरांचा विचार मांडणारे काही विचारवंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. 19 तारखेला या महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रबोधन बुद्ध भीमगीतांचे प्रबोधनकार प्रकाशजी पाटणकर यांचा भीमजलचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. 20 तारखेला दुसरे प्रबोधनकार फुलेशाहू आंबेडकर विचारावरील साहेबराव येरेकर यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तब्बल 4-5 दिवस भीमोत्सव हा साजरा होणार आहे. सर्व भीमानुयायी फुलेशाहू आंबेडकरी जनतेला मी या निमित्ताने आवाहन करतो, या कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावायची.
दरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त भीम महोत्सव समिती सातपूर शहर 2024 काळे फाउंडेशन राजवाडा सातपूर यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बाजार समित्यांची मुक्तेदारी मोडीत काढत देवळा येथे नव्या बाजार समितीच्या आवारालगत खासगी जागेवर शेतकरी, व्यापारी आणि सर्व शेतकरी संघटनांच्या पाठिंब्याने कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे. उत्पादन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून कळवण रोडवर देवळा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना तसेच शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन लिलाव सुरू केलाय. यावेळी शेकडो वाहनांची गर्दी दिसून आली. स्थानिक शेतकऱ्यांनी बैलगाडीतून आणलेल्या कांदा गाडीची पूजा करून खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. आज आपण समस्त कांदा उत्पादक, व्यापारी बांधव आणि हमाल व्यापारी ते काय आपले शत्रू नाहीत आणि यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये बैठक घेतली आणि त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना या सर्व शेतकरी संघटनांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. गेल्या 12 दिवसापासून 13 दिवसापासून असलेला बाजार बंद होता. त्याच्यामागची कारणं, त्या कारणांशी आम्हाला काही घेणं नाही, परंतु जे शेतकऱ्यांचं अतोनात 12 दिवसामध्ये 1200 कोटी रुपयाचं नुकसान झालं, याला जबाबदार कोण? याला नेमकं जबाबदार शासन आहे का, प्रशासन आहे का, संचालक मंडळ आहे? याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. आम्हाला फक्त शेतकऱ्यांचं हित ते जोपासलं गेलं पाहिजे. आज व्यापारी बांधवांनी आज इथं एक कांदा खरेदी केंद्र चालू केलं. आम्ही तुमच्या विनंतीला मान देऊन आज बाजार समितीचं निलाव खाजगी केंद्र चालू होत आहे. याला आम्ही सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा देतो आहोत आणि आज जे व्यापाऱ्यांनी हिंमत दाखवली त्या हिमतीलाही आम्ही दाद देतो आणि तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला उद्यापासून, आत्तापासून कांदा या बाजार समितीच्या आवारामध्ये आणावा आणि निलाव चालू करावा आणि या संदर्भात कुठलीही 1 रुपया सुद्धा व्यापारी बांधवांना आम्ही विनंती करतो, 1 रुपया सुद्धा इथून कापला जाणार नाही. यावेळी विठेवाडी येथील प्रगतशील शेतकरी महेंद्र आहेर, कैलास कोकरे, विलास मेधने, संजय सावळे, राजेंद्र जाधव, समाधान निकम आदींसह देवळा तालुका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मेतकूर, दिलीप गोसावी, मुन्ना शिंदे, दिनकर सूर्यवंशी त्याचबरोबर तालुक्यातील अनेक कांदा उत्पादन शेतकरी उपस्थित होते. आदिती ठाकूर, दक्ष न्यूज, देवळा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. देवळाली कॅम्प येथे चेट्टीचंड उत्सव उत्साहात पार पडलाय. देवळाली कॅम्प येथील जुन्या बस स्थानकावर सिंधी सेवा मंडळाच्या वतीने भगवान झुलेलाल यांच्या उत्सव मूर्तीची विविध मान्यवरांच्या हस्ते पूजा व महाआरती करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन, महाआरती आदी विधी पार पडले. यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक हसानंद नेहलानी, उद्धवदास बोधानी, विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य एकनाथ शेटे, आमदार सरोज आहिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, सचिन ठाकरे, प्रीतमदास खत्री, विश्वनाथ काळे, भीमराव धिवरे, सुरेश कदम, विष्णू नागदेव, नितीन गायकवाड, नितीन बंगाली, मंगेश निसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 10 एप्रिल हा सिंधी भाषा दिवस म्हणून साजरा करताना सिंधी भाषेतील सुप्रसिद्ध लेखक व कवी भोजराज खेमानी लिखित सिंधियत शादू रहे आबाद रहे या पुस्तकाचे प्रकाशन या प्रसंगी सतीश मेवानी यांनी पल्लव सादर केले. यावेळी सूत्रसंचालन जीवन गायकवाड यांनी केले. त्यानंतर मेन स्ट्रीटवर असलेल्या भगवानदास कटारिया यांच्या कार्यालयाजवळ
एकत्र येत लाल कपडे परिधान केलेल्या समाज बांधवांनी शहरातून संस्थापक अध्यक्ष भगवान कटारिया, अंकिता कटारिया यांच्यासह अध्यक्ष दिनेश साधवानी व कार्याध्यक्ष मोहित रामवानी यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीस आमदार सरोजा हिरे यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला। या प्रसंगी मंडळाचे तरुण पंजाबी जयेश माखीजा, आकाश धामेजा, दिनेश गारानी, हिरण कुकरेजा, नितीन कारडा, जतीन परियानी, मनीष कटारिया, विनीत राजपाल आदींसह समाज बांधवांनी सहभाग घेतला होता। भास्कर साळवे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नमस्कार नाशिककर। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त नाशिक येथे भव्य चित्ररथ मिरवणूक द्वारका येथून 11 एप्रिलला सायंकाळी 4 वाजता निघणार आहे। सर्व नाशिककरांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती। स्वागत उत्सुक महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समिती नाशिक, अध्यक्ष अंबादास नाना खैरे, महिला अध्यक्ष तेजश्रीताई काठे, कार्यकारिणी अध्यक्ष शशीभाऊ हिरवे, कार्याध्यक्ष शरद मंडलिक, सहकार्य अध्यक्ष दीपक मौले। आइए, आपका स्वागत है एक खूबसूरत दुनिया में, जहां आपके सपने ले आसमां की उड़ान, जहां आप उठा सकते हैं जिंदगी का पूरा लुत्फ। यहाँ की ताजा सुबह ले जाएंगी एक निर्मय जिंदगी की ओर। यहाँ के 5 स्टार एमिनिटीज ले जाएंगे आपको समृद्धि की कगार पे। ये है एक आरंभ स्पिरिचुअल सिटी से मेट्रो सिटी की ओर। ये है 3 लीव्स, दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोतकरी परिवार फ्रॉम नाशिक, इनका एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स। ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद, a masterpiece in the making of Nashik, only at Govind Nagar. Call 982 333 9180. मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज। यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला। पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवी सुरुवात म्हणजे नव्या सोनेरी क्षणांची बरसात। त्रिमूर्ती अलंकार
या नूतन भव्य सुवर्ण दालनाचा शानदार शुभारंभ मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 सकाळी 10 ते आपल्या आगमनापर्यंत संपन्न होत आहे. शुभहस्ते आई वडील, दागिने कुठेही घ्या, पण एकदा आमची घडणावळ अवश्य अनुभवा. शुभारंभानिमित्त 9 ते 25 एप्रिल 2024 पर्यंत मजुरीवर 50% सूट. निमंत्रक श्री कचेश्वर जानकीराम शेठ दुसाने व श्री बाळासाहेब जानकीराम शेठ दुसाने. श्री राजेंद्र गोपाळराव जाधव. संपर्क 9881171829. चिरंजीव प्रसाद राजेंद्र जाधव. संपर्क 8007 65 0444. आमचा पत्ता जामा मस्जिद चौक, सराफ बाजार, मेन रोड, निफाड, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरातून चोरीच्या दररोज नवनवीन घटना उघडकीस येत आहेत. काही केल्या चोरी, टवाळखोरीसारखी गुन्हे थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच दिनांक 10 एप्रिल रोजी आडगाव पोलीस ठाण्यात भादवी कलम 380, 454, 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने उल्लेखनीय कामगिरी करत आडगाव पोलिसांनी सदर गुन्ह्यातील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील लॅपटॉप हस्तगत केलाय. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी नामे विलास महाजन यांचा लॅपटॉप क्लासच्या ऑफिसमध्ये टेबलावर ठेवलेला असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने क्लासच्या ऑफिसच्या दरवाजा वाटे आत प्रवेश करून लॅपटॉप चोरी करून नेला होता. त्या अनुषंगाने तपास करत असताना डीबी पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की घरफोडीमधील आरोपी हा शिवकृपा स्वीट, वृंदावन नगर येथे येणार आहे. त्या अनुषंगाने सापळा रचून पथकाने गुन्ह्यातील घरफोडी केलेला मुद्देमाल 30,000 रुपये किमतीचे लॅपटॉप हस्तगत केलाय. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दाईंगडे, पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम, पोलीस हवालदार सुरेश नरवाडे, पोलीस हवालदार देवराम सुरंजे, पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ, पोलीस हवालदार निलेश काटकर, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे, सचिन बाहीकर, निखिल वागचौरे, इरफान शेख, अमोल देशमुख यांच्यासह पथकाने केली. भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. चांदवड येथील श्री संत राघोबा महाराज समाधी मंदिर हे काही काळ पत्र्याच्या शेडमध्ये होते, तर काही श्री संत राघोबा महाराज भक्तांनी गाव वर्गणीच्या साह्याने मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा गेल्या वर्षी 23 मार्च 2023 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न केला. श्री संत राघोबा महाराज मंदिराचा प्रथम वर्धापन दिनाची औचित्य साधून श्री राघोबा महाराज भक्तांनी दिनांक 10 रोजी 8:30 वाजता अभिषेक व सकाळी 9:30 वाजता होम हवन, दुपारी 2:30 वाजता सत्यनारायण पूजा, रात्री 7:30 वाजता महाप्रसाद ठेवण्यात आला होता. तसेच कीर्तनकार हरिभक्त परायण तुकाराम महाराज वाजे, आनंद लहरी, शैक्षणिक गुरुकुल संस्थेचे संस्थापक वागदर्डी कर, हल्ली मुक्काम, आदिनाथ नगर, चांदवड यांच्या मधुर स्वरात व टाळ मृदुंगाच्या निनादात हरिपाठ संपन्न झाला. यावेळी मृदुंगाचार्य हरिभक्त परायण विवेक महाराज थोरमिशे आळंदी व गायनाचार्य हरिभक्त परायण सोपान महाराज खैरनार वडाळे भोई, माऊली महाराज कोपरे आळंदी तसेच टाळकरी यांचे विशेष सहकार्य आनंद लहरी शैक्षणिक संस्था गुरुकुल चांदवड यांच्या वतीने लाभले. काही जुन्या जाणकार लोकांचे असे मत आहे की श्री संत राघोबा महाराज हे 150 वर्षापूर्वी चांदवड या गावी आले होते. बरेच वर्ष चांदवडला वास्तव्य केले. त्यानंतर श्री राघोबा महाराज यांनी जिवंत समाधी घेतली. त्यावेळेस साधारणतः 2 ते 2.5 महिने त्यांना नळीद्वारे दूध दिले जात होते.
नंतर त्यांचे देहावसन झाले. या राघोबा महाराजांवर अनेक भाविकांची श्रद्धा होती. त्या दृष्टीने श्री राघोबा महाराज मंदिराचा भाविकांनी जीर्णोद्धार केला असून एक भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या प्रथम वर्धापन दिनासाठी विशेष सहकार्य म्हणून श्री संत राघोबा महाराज मंदिराचे सेवेकरी श्रीराम ज्वेलर्सचे संचालक श्री रवी शेठ खरोटे, रमेश शेठ जाधव, हेमंत खरोटे, विशाल ललवाने, गणेश शेळके, रवी शेठ बोटवे, इंजिनियर गंगाधर सोनवणे, विजय सोनवणे, कमलाकर शेठ दुसाने, किशोर बेलदार, अशोक आहेर, एकनाथ आवटे, शांताराम बोराडे, दिलीप खंदारे, जनार्दन कासव, किशोर बिरारी, निवृत्ती भोसले, संग्राम थोरात, रामलाल बोरसे, फरीद शेख, अनिल बागुल, तन्वीर शाह आदी भक्तांचे सहकार्य लाभले. चांदवडचे PI श्री कैलास वाघ साहेब यांच्या हस्ते श्री संत राघोबा महाराज मंदिराची पूजन व आरती करण्यात आली. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सर्वत्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईद निमित्त नाशिक शहरातील पारंपरिक ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत सामूहिक नमाज अदा केली. जिल्हाभरात ईद उल फित्र अर्थात रमजान ईद साजरी करण्यात आली. शहरातील शहाजहान ईदगाह मैदान येथे हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित सामूहिक नमाज पठण केले. शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य नमाज पठणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी मुस्लिम समाजात मोठा उत्साह पाहायला मिळाला. नाशिकच्या शाही मशिदीसह शहरातील इतर भागात बुधवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाले. बुधवारी मुस्लिम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्याची सांगता झाली असून त्यानुसार ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले. ईद निमित्ताने शहरातील मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ईदच्या पूर्वसंध्येला मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या. दरम्यान यावेळी भारतात तसेच जगात शांततासाठी प्रार्थना करण्यात आली. नमाज पठणानंतर सर्व धर्मीय समाज बांधवांनी तसेच पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त विजयकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, पोलीस निरीक्षक मधुकर कड, माजी खासदार हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे, दशरथ पाटील, सुधाकर बडगुजर, वसंत गीते, विलास शिंदे, आकाश छाजेड, शेख हनीफ बशीर यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरात मुस्लिम धर्मीयांची पवित्र ईद अर्थात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या पवित्र ईद निमित्त मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज अदा करण्यात आल्यानंतर संपूर्ण भारतीयांसाठी दुआ करण्यात आली. जगभरातील मुस्लिम समुदाय रमजानच्या शेवटच्या दिवशी ईद साजरी करतात. यामध्ये सेवाभावी कामे केली जातात. यामध्ये गरिबांना अन्नदानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक नवीन कपडे घालतात आणि एकमेकांना मिठी मारतात. रोजाचा महिना ईदच्या सणाने संपतो. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उबाटा महाराष्ट्र वाहतूक सेनेचे विधानसभा जिल्हाध्यक्ष आसिफभाई शेख यांच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
नमस्कार नाशिककर. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त नाशिक येथे भव्य चित्ररथ मिरवणूक द्वारका इथून 11 एप्रिलला सायंकाळी 4 वाजता निघणार आहे. सर्व नाशिककरांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती. स्वागत उत्सुक महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समिती नाशिक. अध्यक्ष अंबादास नाना खैरे, महिला अध्यक्ष तेजश्रीताई काठे, कार्यकारिणी अध्यक्ष शशीभाऊ हिरवे, कार्याध्यक्ष शरद मंडलिक, सहकार्य अध्यक्ष दीपक मौले. आइए, आपका स्वागत है एक खूबसूरत दुनिया में, जहां आपके सपने ले आसमां की उड़ान, जहां आप उठा सकते हैं जिंदगी का पूरा लुत्फ. यहाँ की ताजा सुबह ले जाएंगी एक निर्मय जिंदगी की ओर. यहाँ के 5 स्टार एमिनिटीज ले जाएंगे आपको समृद्धि की कगार पे. ये है एक आरंभ स्पिरिचुअल सिटी से मेट्रो सिटी की ओर. ये है 3 लीव्स. दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोतकरी परिवार फ्रॉम नाशिक, इनका एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स. ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद. A masterpiece in the making of Nashik, only at Govind Nagar. Call 982 333 9180. मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवी सुरुवात म्हणजे नव्या सोनेरी क्षणांची बरसात. त्रिमूर्ती अलंकार या नूतन भव्य सुवर्ण दालनाचा शानदार शुभारंभ मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 सकाळी 10 ते आपल्या आगमनापर्यंत संपन्न होत आहे. शुभहस्ते आई वडील, दागिने कुठेही घ्या, पण एकदा आमची घडणावळ अवश्य अनुभवा. शुभारंभानिमित्त 9 ते 25 एप्रिल 2024 पर्यंत मजुरीवर 50% सूट. निमंत्रक श्री कचेश्वर जानकीराम शेठ दुसाने व श्री बाळासाहेब जानकीराम शेठ दुसाने. श्री राजेंद्र गोपाळराव जाधव. संपर्क 98 81 17 18 29. चिरंजीव प्रसाद राजेंद्र जाधव. संपर्क 80 07 65 04 44. आमचा पत्ता जामा मस्जिद चौक, सराफ बाजार, मेन रोड, निफाड, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.